चिकन काय मंडळी, काय विचार करताय? काय फणस आम्ही आणलं आणि असं मस्त पैकी कापलं. असंच वाटतंय ना तुम्हाला की आमच्यासाठी हे इतकं सोपं होतं का खरंच? हां, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. माझी आई आली होती आणि आईने आणलं होतं बरोबर फणस. आम्हाला फणसाची करायची होती भाजी. पण प्रॉब्लेम असा झाला मंडळी, जो तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकताय, की आमच्याबरोबर झालं काय, म्हणजे पूर्ण वेळ आम्ही काय करत बसलो ना हे सांगण्यापेक्षा आहे ना पाहण्यात तुम्हाला मजा येणार आहे. आणि फणसावर प्रेम करणाऱ्यांनी ना आम्हाला काही शिव्या वगैरे काही घालू नका. हाताला तेल न लावता मी फक्त आहे ना आईची थोडीशी मदत करायला गेली आणि माझ्या हाताला जो चीक लागला तो सुटतही नव्हता आणि धुतलाही जात नव्हता. अशा वेळेस काय करायचं ते मला समजत पण नव्हतं. तू चलशील काय आज? आम्ही गाड शिकतो तिथं. मम्मी हे असं काय पण खाऊ नको. त्याच्यामुळे एवढं मग अगं त्याला धार नाही मम्मी. वरती धर तू वरती. तू जोड रे का ते कापायला. आम्ही कापू का थोडंसं? तुला ताकद आहे का? अगं हां काय बरं आहे का काय जास्तच. मला तर त्याला पावणेच काहीतरी होतंय. तेल लावून किती बाई. अगं ओट्यावर ठेव. ती ताटबीला डेंजर घेतली तू. ई बाय का लय खायची हाऊस. हा खाऊची हाऊस मग. ते कापता कापताच एखादं मरून जायचं. पहिल्यांदा फणस कापणाऱ्यांनी एकच लक्षात ठेवा, फणस कापायच्या आधी हाताला मस्तपैकी तेल लावून घ्या, म्हणजे याचा चीक हाताला अजिबात चिटकत नाही. हे लक्षात ठेवा आणि मगच फणस कापायला सुरुवात करा. आता आम्ही जे फणसाचे तुकडे कापलेत किंवा काढलेत तर ते बरोबर आहेत का हे तुम्ही मला नक्की सांगा. जे तुम्ही फणस वापरतात किंवा ज्यांना फणस कापायचं माहिती आहे त्यांनी नक्की सांगा. फणस कापायला जितकी मेहनत लागली ना तर तितक्या सोप्या पद्धतीने म्हणजे त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने आमची भाजी बनली आणि भाजी इतकी टेस्टी झाली होती तुम्हाला काय सांगू. फणस कापायला आम्हाला लागला असेल 1 तास आणि भाजी बनवायला आम्हाला लागले फक्त 15 मिनिटं आणि इतकी भारी भाजी तयार झाली होती ना. आणि मी याची रेसिपी ना कटहल की सब्जी हा व्हिडिओ टाकलाय.